करवीर तालुक्यातील देवाळे येथील न्यू हायस्कूलचे लेखनिक अशोकराव पाटील यांनी एक शिक्षक तर कर्मचारी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसे आदर्शवत काम करू शकतो याचा वस्तुपाठ कोल्हापूर जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्राला घालून दिला आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी देवाळे येथे हातकणंगले करवीर तालुका पतसंस्थेचे अध्यक्ष, शिक्षक तर संघटनेचे नेते व न्यू हायस्कूलचे लेखनिक अशोकराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलताना केले। यावेळी अशोकराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार मानपत्र देऊन करण्यात आला। अध्यक्षस्थानी जय भवानी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाबूराव चव्हाण होते। लाड पुढे म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या अडचणीसाठी वैयक्तिक कामे बाजूला ठेवून जनसेवेसाठी अशोकराव पाटील यांची ओळख आहे। या आदर्श कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी शाळा व संस्था एकवटल्याने त्यांचे कार्य दिसून येते। क्रीडा शैक्षणिक प्रकारातही अशोकराव पाटील यांनी दीपस्तंभासारखे काम केले आहे। अशोकराव पाटील म्हणाले, मी आयुष्यभर पैसा कमवण्यापेक्षा माणसं कमावली। कोणत्याही कामास कमी न मानता विद्यार्थ्यांनी नवीन क्षेत्रात उत्तुंग यश गाठावे। आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून देण्यास मदत केली। यावेळी प्राध्यापक विश्वास पाटील, विष्णू पाटील, अविनाश ढोणे, येस भागाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक VV आंबोळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली। स्वागत MH पाडेकर यांनी केले। प्रास्ताविक मुख्याध्यापिका PS टिपुकडे यांनी केले। सूत्रसंचालन सुजाता गिरी यांनी केले। यावेळी महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, भैरवनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष निवास पाटील, DS कांबळे, महादेव पाटील उपस्थित होते। आभार AV पाटील यांनी मांडले। मानपत्र वाचन JS कांबळे यांनी केले। न्यूज मराठी 24 साठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।